शिक्षण देतो तसं आध्यात्मिक शिक्षणही दिलं पाहिजे, आध्यात्मिक शिक्षणही आपण केलं पाहिजे, तर समाज हा सुदृढ आणि सदाचारी निर्माण होतो. याला भगवंताने उत्तर दिले, प्रथम कलल, नंतर आरबोध, त्यापासून पेशी वाढते आणि पेशीपासून घन होऊन वृद्धी पावतो. या घनात पुढे केस, लव, नखे येऊन लागतात आणि जे काही अन्न पेय आई घेते त्यावरच पर्यायाने आईच्या गर्भाशयातील बालक जगत असते. कालही मी सांगितलं, काल तुम्ही कमी होते, आपण तोच चॅप्टर आपला आला होता मिलिंद प्रश्नामध्ये की भन्तेनाक्षणालाही विचारलं होतं, भन्तेनाक्षणाने सांगितलं. आता बी आपण जर बघितलं की जी आईला 9 महिने महावारी येत असते, गर्भधारणेत येते का? मग गर्भ कशाचा वाढतो? कारण जे आपण घन इच्छा जे बघितलं, कलल, घन आणि तेच आहे तिथे, फलन, फर्टिलायझर आणि इनप्लॅन्ट. म्हणजे ते गर्भाशयात जेव्हा त्याची धारणा होते तेव्हा ती 9 महिन्याची महावारी ते गर्भ शोषत असतं आणि त्याच्यापासून आपला हा शरीर बनतं. म्हणजे रोग कुठून बनलेला आहे? ते आईच्या त्या याच्यापासून. आणि मग जेव्हा कधीही बघा, पूर्ण मूल कधी निर्माण होतं? 5 महिन्यानंतर. आणि मग 5 महिन्यानंतर आईचं पोट दिसायला लागतं. आपण म्हणतो की नाही, एकदा मी तुम्हाला सांगितलं होतं की 3 महिन्यानंतरच आपण विधी करायला लागतो. कारण काय? गर्भस्थिर कधी होतो? 3 महिन्यानंतर. आणि बाळाची पूर्ण वाढ कधी होते? म्हणजे अवयव येतात त्याला 5 महिन्यानंतर. म्हणजे त्याची जवळजवळ ती वाढ झालेली आहे. पण त्याच्यानंतर त्याच्यावरती जे येणारं मांस, हाड, मांस जे आहे ना, काय हे त्या आईपासून येतात आणि त्यांना आईच्या नाळ आणि बाळाचा नाळ हा एकत्र जुळलेला असल्यामुळं आई जे खाते, आई जे पिते तेच त्या बाळाला तिच्या नाळापासून. म्हणून ती म्हण पडली ना की माणसाचा नाळ जुळला पाहिजे. कारण बाळाशी का जुळलेला असतो? शरीरात ते सर्व ऐकतं बी, शरीरातच सर्व शिकत असतं. आता तुम्हाला अचंबा वाटेल, तुम्हाला ती सुभद्रेची कहाणी माहिती आहे की कृष्णाने सुभद्रेला, त्या अभिमन्यूला तिच्या गर्भाशयात चक्रव्यूह शिकवला. ही कथा कोणाची माहिती आहे का? भन्ते शिवलीची आहे. भन्ते शिवली आईच्या पोटामध्ये. बघा, ह्या जगामध्ये एक 3-4 लोक, मला हे 3 माहिती आहेत की आईच्या पोटामध्ये 9 महिन्यापेक्षा जास्त कोण कोण राहिलेत? हा, फक्त शिवली आणि भगवान बुद्ध 10-10 महिने हे आईच्या गर्भाशयात राहिले, बाकी कुणीही नाही. का? यांना गर्भाशयामध्ये आपल्या ह्याही मुलांना कळतं नाही असं नाही. आणि म्हणून कधी कधी आमचे भिक्षू किंवा भन्ते किंवा हीच प्रथा चोरलेली ती लोक काय सांगतात की जेव्हा आई गर्भवती असेल तेव्हा घरामध्ये बुद्धाचा फोटो लावा. कारण तिला ते प्रतिबिंब तिच्या याच्यात पडलं पाहिजे, किंवा तिने नेहमी वंदना ऐकाव्यात, किंवा तिने चांगली पुस्तकं वाचावीत. कधी आता तुम्हाला शिकवल्या जातो, इतिहास रॉंगच शिकवल्या जातो. काय शिकवतात? बाबासाहेब हे लिहितात एका ठिकाणी की जेव्हा त्यांना केळुस्कर गुरुजींनी ते एक पुस्तक दिलं होतं तर ते विचारतात की बाबा तुम्ही मला आतापर्यंत हे काय सांगत होता? महाभारतामधला रावण, राम की जिथं काही समता नाही, हे का नाही दिलं? कारण ते अस्तित्वातच नव्हतं तोपर्यंत. केळुस्कर गुरुजींनी तो स्वतः लिहिलेला ग्रंथ आहे, तो दुसऱ्यांनी नाही. केळुस्कर गुरुजींनी बुद्धाचं चरित्र लिहिलेलं आहे, जे बाबासाहेबाला दिलं होतं ते. आणि आताही आम्हाला इतिहास काय शिकवला जातो? शिवाजीराजे मोठे का झाले म्हणे? तर म्हणजे त्यांना रामाच्या आणि रावणाच्या कथा जिजाबाई सांगत होत्या. सांगितल्यात की नाही माहिती नाही, पण त्या बखर कहाणी केल्या. मला तरी वाटतं जिजाबाईने त्या कथा तर नसतील सांगितल्या, कारण त्या कथा सांगितल्या असत्या तर मग शिवाजी मात्र श्रीकृष्णासारखा बेरकी झाला असता. शिवाजी महाराज बेरकी झाले का? नाही. शिवाजी महाराज समताधिष्ठित झाले. म्हणून जिजाबाईने त्यांना त्या कथा सांगत का ना सांगत, पण जिजाबाई जेव्हा गर्भवती असतील तेव्हा त्यांनी तरी मात्र बौद्ध वाङ्मय नक्की वाचलं असेल. कारण आजही तुम्हाला कुठे झाला त्यांचा जन्म माहिती आहे का? शिवनेरीवरती. मी बराचसा इतिहास सांगत होतो, बोर तर नाही होत ना तुम्ही? नाही तर म्हणे ग्रंथाच्या बाजूला सांगतात काहीतरी. शिवनेरी किल्ल्यावर झालं की नाही? शिवनेरी किल्ला नाही, त्या लेण्या आहे. कधी जर तुम्ही गेलात ना तो किल्ला बघायला तर बघा त्याच्या पायथ्याशी त्या लेण्या आहेत शिवनेरीच्या तिथे. कारण हा इतिहास आपल्याला कुठेच नाही, जोपर्यंत आपण कधी पाहायला जात नाही. कारण मी गेलोय तिथे. शिवनेरी ह्या लेण्या आहेत आणि म्हणून शिवाजीचं त्या शिवनेरी किल्ल्याहून नाव नाही ठेवलेलं, त्या शिवनेरी लेण्या आहेत त्याच्याहून नाव ठेवलेलं आहे. म्हणजे लेणी कोणी कोरल्यात आता सध्या? बुद्धाच्याच पिरियड मधल्या. आणि म्हणून शिवाजीचा इतिहास तिथपर्यंत जातो. म्हणून आपल्याला की कुठल्याही गर्भाशयामध्ये, मी सांगत तुम्हाला ते होतो की शिवली भन्तीजीच आहे की जी अभिमन्यूची गोष्ट चोरली, म्हणून गर्भाशयामध्ये संस्कार होतात हे बुद्धाचं
तत्वज्ञान आहे. आता बऱ्याचशा गोष्टी काय होतं की आपण जास्तच पुढे झालं की मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला जात नाही. पण ह्या गोष्टी विश्वास ठेवण्यासारख्या आहेत. जेव्हा आता आपण म्हणतात ना की कधी कधी आपल्या बाईला जर डोहाळे लागले, काय म्हणतात, शिसारं म्हणतात की नाही, शिसारं लागतं, मग आपल्या बायका काय करतात, माती खातात, काही कोळशे खातात, शिसारं लागलं म्हणतात. तेव्हा त्या जमान्यात शिसारे लागायचे तेव्हा त्यांना भविष्य दिसायचं. त्रिपिटकामध्ये, जातक कथेमध्ये ह्या बऱ्याचशा कथा आलेल्या आहेत. तर हे तुम्हाला अंधश्रद्धा म्हणून टाळता नाही येणार, कारण जी गर्भधारणा तुमच्या याच्यामध्ये राहते तिथे ते संस्कार घडत असतात, तिथे ते होतात. आणि म्हणून गर्भधारणेच्या बाईला आपण नेहमी सांगतो की तिच्या पुढे घरात भांडणं करू नये, तिच्यावर रागवू नये, किंवा तिने स्वतःही आदळआपट करू नये. नाहीतर नुसता नियम दुसऱ्या करताच नाही, तिच्याकरताही नियम आहे. नाहीतर मग काय, ती गर्भधारणा झाली म्हणून ती जास्त याच्यात म्हणते की आता मी ह्या घराला वारीस देणार आहे म्हणून ती सगळ्यावर हक्क गाजवायला जाते. ती नाही तसं करू नये, तिलाही काही नियम आहेत, तसे दुसऱ्यालाही नियम आहेत. आणि म्हणून याच्यामध्ये आपल्या बुद्धामध्ये ह्या संस्कार हे गर्भावरती सांगितलेले आहेत. हिंदू सिद्धांत मात्र वेगळा आहे. तो सिद्धांत म्हणतो की शरीर वंशानुगत माता पित्यापासून प्राप्त होते, परंतु आत्म्याचे तसे नाही. तो शरीरात बाहेरून आत ठेवलेला आहे, अर्थात कुठून, हे काही सिद्धांत सांगू शकत नाही. आता गत कर्माचे स्वरूप कसे असते ह्या दुसऱ्या प्रश्नाकडे वळताच एका गोष्टी संबंधी निश्चित केली पाहिजे, ती म्हणजे कर्म हा वंशानुगत गुणविशेष समजायचा की स्वतः संपादलेला गुण समजायचा. या प्रश्नाचे उत्तर आल्याशिवाय वंशानुक्रमाच्या शास्त्रीय सिद्धांताची त्याला कसोटी लावता येत नाही. परंतु या किंवा त्या दृष्टीने त्याचे उत्तर आले तरी हा कर्म सिद्धांत हा अर्थपूर्ण आहे किंवा अर्थहीन आहे हे ठरविण्यास शास्त्र सहाय्य करू शकेल. आणि मग आपण जेव्हा बाबासाहेब इथे लिहितात मानववंश शास्त्र, हे एक शास्त्र पण आहे की माणसाचा वंश कसा वाढतो. तुम्हाला माहित असेल हिटलरने एवढा नरसंहार का केला? कारण तो सांगत होता की आर्याचा वंशच शुद्ध आहे. किती पागल माणूस होता की नाही, की त्याने हसू नका 60,000 लोक त्याने चेंबर मध्ये घालून मारले. म्हणजे किती क्रूर होता तो, की त्या वंशाच्या शुद्धी करतात. आर्य वंशशास्त्र हे एक शास्त्र आहे. बाबासाहेब इथे लिहितात की आपल्याला ते जर हे करायचं असेल आणि बुद्धाचं जर तुम्हाला हे मागायचं असेल तर त्या वंशशास्त्राला की अनुवंशिकता, बरेचसे कधी कधी बघा तुम्ही आता ॲलोपॅथीमध्ये गेलात तर डायबिटीजचे प्रकार माहिती आहेत का तुम्हाला? 2 प्रकारच्या डायबिटीज, 3 प्रकारच्या झाल्यात आता, टाईप 1, टाईप 2 आणि एक अनुवंशिक. टाईप 1, टाईप 2 एवढ्या खतरनाक नाही, पण ती अनुवंशिक हे आहे ती खतरनाक आहे. म्हणजे ती आज्यालाही असते, बापालाही असते, पोरालाही असते, सगळ्याला होते. म्हणून अनुवंशिकता मग काय झालं, परत मायबापापासूनच आली ना ती. मग परत आपल्याला इथे यावं लागेल की नाही, की आई आणि वडिलापासून तुम्हाला काही ना काही मिळतं. मग काय मिळतं, तर मग बुद्धाने ते सांगितलं की रूप मिळतं. रूपामध्ये मग त्याला तुमच्या वैद्यकीय भाषेत नाव काय, त्याला जीन्स म्हटलं, की आई आणि वडिलापासून काय मिळतात, जीन्स मिळतात. आणि मग नाम कसं तयार होतं, तर ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये नाम तयार होतं. म्हणजे ते गेलं तर तेवढं 10% तुम्हाला कधी सांगितलं ना, हे आई आणि वडिलापासून 40% जीन्स तुम्हाला मिळतात. 10% ही तुम्हाला परिस्थिती घडवते. म्हणजे कुठल्या ठिकाणी तुम्ही जन्म घेतला, कुठल्या घराण्यात घेतला, कुठला कसा घेतला. म्हणून जर एखाद्या चांगल्या घराण्यात जन्म घेतला, मुलं आजपर्यंत जवळजवळ 90% रिझल्ट आहे आपल्यातला, तरी आयएस झालेली मुलं ही सुशिक्षित घराण्यातली आहे. 1% नियमाला अपवाद असतो, तो गरीबातला आला आणि त्याची मग स्टडी केस देतात लोकांना, बाबा याच्या बापानं असं असं करता करता आयएस झाला. पण शक्यतोवर त्याला ती सराउंडिंग मिळाली तरच आयएस होतात. आता जे तुमच्यावर ते काढून घेणं चाललंय त्याच्याचमुळे एक 10-12 आयएस दिसायला लागली त्यांना वाटतं का सगळेच होतील. म्हणून तुमच्या रिझर्वेशन मध्ये रिझर्वेशन. तर काय होतं, सांगण्याचा मुद्दा कसा आहे की आई आणि वडिलांकडून 40% जीन्स भेटतात, 10% तुमची सराउंडिंग म्हणजे तुमची परिस्थिती, तुम्ही कुठे जन्म घेतला, कोण्या परिस्थितीत जन्म घेतला आणि कसा घेतला याच्यावरती असतं. आणि 10% मात्र तुमचं नामरूप आहे की जे तुमच्या सोबत येतं. मग परत जर तुम्हाला तिथं खोलात जायचं असलं तर आता खोलात गेलं तर तिसरं. मग काय होतं, बुद्धाने काय सांगितलं
की काही कर्म तत्काळ लोप पावतात, काही कर्म लगेच तुम्हाला त्याचा विपाक देतात, आणि काही कर्म मात्र दीर्घ काळानंतर. म्हणजे ते दीर्घ काळाचे कर्म आपले 10%. जो आपण जन्म घेतो की नाही, ज्या भावना वासना म्हणजे ज्या अति असतात त्याच जन्म घेतात, म्हणजे ते 10%. हा आपला जन्म आणि कर्म सिद्धांताचा सिद्धांत आहे बौद्धामधला. त्यांचा कसा आहे, आत्म्याला सगळंच चिटकतं आणि मग आत्मा एक तर जशाला तसा स्वर्गात जातो, नाही तर जशाला तसा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो. बुद्धाने ते नाकारलं. बुद्ध म्हणतात असं होत नाही, नामरूप जशाला तसं जन्म घेत नाही, आणि मग जशाला तसं जन्म घेत नाही तर मग कर्मही जशाला तसे येतील का, नाही. ज्या कर्माने जन्म घेतला त्याच कर्माचं फळ मिळेल. कर्म सिद्धांताप्रमाणे बालकाला त्याच्या आई बापापासून देहापल्याकडे काहीच मिळत नाही. हिंदू सिद्धांताप्रमाणे गत कर्म हे मुलाने आपल्या जन्माबरोबर स्वतः आपण आपल्यासाठी आणलेला वारसा आहे. आणि मग हिंदू धर्मामध्ये कसं आहे की मुलगा जन्मला तर फक्त आई वडिलांनी त्याला काय दिलं, शरीर दिलं, पण त्यांनी जे काय कर्म आणले ते सगळे स्वतःचे आणलेले. म्हणून तो लंगडा झाला तरी कर्माने आणला. इथे बुद्ध सांगतो का तसा नाही. इथे बुद्ध सांगतो कर्माने. आईने जर जास्त काही खाल्लं असेल तर पोरग मग तसं पाहिजे होईल. नियम ॲलोपॅथीमध्ये सांगितलं ना की तुम्हाला गर्भधारणेमध्ये काही नियम पाळले पाहिजे. काही काही बायाचा गर्भपातही होतो ना. तुम्ही वेगळ्याच प्रकारचं गर्भधारणा व्हायला, गर्भ स्थिर न होणारं जर अन्न सेवन केलं तर गर्भपात होतो. आता गर्भपात झाला, त्यांच्याकडचा सिद्धांत काय की ज्याने पाप केलं होतं तेवढंच काहीतरी पाप, कोंबडीचं पिल्लू मारलं असेल त्यांनी मागच्या जन्मात 2 दिवसाचं, म्हणून हे 2 दिवसात संपलं. हास्यास्पद आहे, पण त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतात. म्हणून मी तुम्हाला कालच्या प्रवचनात सांगितलं होतं मी की महात्मा फुलेंनी शिवाजी महाराजाची जयंती केली म्हणून गणपती बसवल्या गेला, परंतु अख्ख्या महाराष्ट्राने काय देशाने विश्वास ठेवला का त्याच्यावर? अख्ख्या देशाने विश्वास दुसऱ्याच कारणावरती ठेवला, आणि म्हणून आजही या 10 दिवसात अतिवेवडे आणि अतिजुगारी निर्माण होतात. कारण चांगल्या गोष्टीवरती तुम्ही विश्वास ठेवत नाही. चांगल्या गोष्टी सांगायला आणि पचवायला ह्या जड असतात. म्हणून आताही सांगितलं जातं ना की बदाम खा, तर लोक खात नाही, आहे का नाही. 10 रुपये म्हटलं की लगेच पेतात. चांगलं पचतं का? नाही. तर ऍक्च्युली त्या बदामामध्ये प्रोटीन्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, सगळंच आहे, पण तरी आम्हाला रविवारच्या दिवशी कोंबडी लागते. तिच्यामध्ये जास्त प्रमाणात नाही. म्हणजेच उद्देश काय सांगण्याचा की चांगलं आम्हाला पचतही नाही आणि आम्ही ते स्वीकारतही नाही. जसं भौतिक जीवनात आहे तसं आध्यात्मिक जीवनात आहे. म्हणून गणपती त्यांनी डोक्यावर नाचत आणायला सांगितला, तो आणला. आम्हाला बाबासाहेबांनी ग्रंथ वाचायला सांगितले, आम्ही वाचले नाही. आमच्या घरात ग्रंथही नाही. म्हणून कधी कधी ते कधी म्हणतात की बाबासाहेब डोक्यात घ्यायचा होता, आम्ही डोक्यावर घेतला, डोक्यात घेतला नाही. आणि म्हणून परत त्याच ठिकाणी जाता. कधी कधी मी एक शब्द सांगत असतो तुम्हाला की दिसणं आणि पाहणं याच्यात खूप फरक आहे. आता तुम्ही या रस्त्याने चालत गेला, कधी कधी एक काम करा, दोन्ही बाजूने 2 मोबाईल लावा, कॅमेरे ऑन करा आणि जा रस्त्याने चालत. घरी गेल्यावर तो मोबाईल बाजूला ठेवा आणि एका याच्यावरती लिहा मी काय काय पाहिलं, आणि मग ते लिहिणं झाल्यावर त्या मोबाईलचे कॅमेरे खोला आणि मग बघा तुम्हाला काय काय गेलं तुमच्या नजरेसमोर. म्हणून पोलिसही कधी काय काय करतात, ऑन दी स्पॉट जिथे खून झालाय त्याचे फोटो का काढतात? कारण आपल्या नजरेला सगळं ऑब्झर्व करत नाहीत आपण. धर्मातही तसंच आहे की आपण दिसतं पण आपण ते बघत नाही, आपण त्याचं ऑब्झर्वेशन करत नाही. याच्यावरती एका खूप मोठी अमेरिकेचा एक डिटेक्टिव्ह आहे, त्याचं पुस्तक आहे एक चांगलं. तो ट्रॅफिक पोलीस होता. एक दिवस त्यांनी गाडी अडवली, ड्रायव्हिंग बाई करत होती. त्या बाईला म्हटलं पेपर दे. आपल्याकडे नॉर्मली तसंच होतं ना, आपली जर गाडी गेली तर मग लायसन विचारतात, तुमचा इन्शुरन्स आहे की नाही ते विचारतात. त्या बाईने लगेच काढलं, दाखवलं सगळं.
सगळं बरोबर होतं, तरी हा बोलला नाही तू पोलीस स्टेशनला चल. म्हणे का? नाही नाही म्हणे मला माहित नाही, पण तो पोलीस स्टेशनला चाल, तिथं काहीतरी होईल. तो गेला पोलीस स्टेशनला घेऊन. आता पोलीस स्टेशन मध्ये बी गुन्ह्याचे निरनिराळे डिपार्टमेंट आहेत तपास करण्याचे. डिटेक्शन डिपार्टमेंट वेगळं आहे, तर तुमच्यावाला गुंडा डिपार्टमेंट वेगळं आहे, असं वेगळं आहे. त्या ट्रॅफिक हा ट्रॅफिक वाला ना, हा गेला आणि त्या डिटेक्शन वाल्याला सांगितले म्हणे बघा ह्या बाईत काहीतरी दोष आहे, तुम्ही चेक करा. काय चेक? त्याने त्यांच्या प्रोसिजरने केलं, बाई तुझं लायसन दाखव, तुझं हे कर ते कर. अरे म्हणे काय नाही म्हणे सगळं बरोबर आहे. नाही म्हणे तरी म्हणे तुला काय वाटतं? मला वाटतं म्हणे ही बाईच नाही. अरे असं कसं होईल म्हणे? कशाने म्हणतो म्हणजे ही बाईच नाही? म्हणे माझ्या या 15 वर्षाच्या ड्युटीमध्ये मी माणसाला मागितलं की तो 2 मिनिटात सगळे पेपर काढून देतो, पण बाई कमीत कमी 5 मिनिट लावते. हिने 2 मिनिटात काढून दिले. ही बाई असूच शकत नाही. आणि मग लेडीज हवालदार बोलावा, खरंच ती बाई नव्हती, तो माणूस होता आणि गुन्हेगार होता खूप मोठा. ही सत्यकथा लिहिलेली आहे त्याने त्याच्यामध्ये. म्हणजे सांगण्याचा उद्देश कसा आहे की अनुभव किती टोकाचा असतो, आणि तसेच अनुभव हे बुद्ध धर्मामध्ये तुम्हाला सांगण्याकरता की आपण ते करतच नाही, कशावरही विश्वास ठेवू. लोकमान्य टिळकांनी सांगितलं आणि त्या इतिहासात लिहिलं की कशा करता केलं, तर म्हणे इंग्रजांनी आम्हाला सभा घ्यायला परमिशन देत नव्हते आणि जमावबंदी होती, धार्मिक कामाला नव्हते, म्हणून लोकमान्य टिळकांनी गणपती सुरू केला. खरं कारण होतं का? ऍक्च्युली त्यावेळेच्या गणपतीमध्ये त्यावेळेच्या RSS लोकांनी कितीतरी आपले स्वतंत्र सैनिक पकडून दिले, आणि हा इतिहास लिहिल्या गेला नाही. म्हणून इतिहास सांगतानाही इतिहास करतानाही, कारण आपल्याला त्या गोष्टी सांगाव्या लागतील. आपण आता कमी पडलो ना त्याच्यामध्ये. आपण बहुजनाला सांगू शकलो काय? मग बहुजनाला फक्त आपण आजही म्हणतो काय झालं, हा मातंग ऐकतच नाही, हा चर्मकार ऐकतच नाही. अरे पण तुम्ही सांगितलंच नाही ना बरोबर त्यांना. ऐकण्याकरता जसं महाराज ठीक आहे ना, बाबासाहेबांचं त्यांनी त्यावेळेस नसेल ऐकलं, पण आता आपल्यावरही जबाबदारी सांगण्याची ना. आम्ही सांगत नाहीत त्या पद्धतीने. काही गोष्टी अशाही आहेत आणि काही गोष्टी तशाही आहेत, परंतु सांगण्याचा उद्देश असा आहे की आपण त्या मर्यादेपर्यंत धर्माचं जसं भौतिक जीवनामध्ये आपण अनुसरण करतो तसं त्यामध्येही केलं पाहिजे. त्यात आईबापाचा काहीच भाग नसतो, सर्व काही बालक आपल्या बरोबर आणते, अशा प्रकारचा सिद्धांत बुद्धीस पटणारा ठरत नाही. वर सांगितल्याप्रमाणे बुद्धिविसंगत सिद्धांतावर विश्वास ठेवित नाही. या विषयाची चर्चा करताना मनुष्य आपल्या चांगल्या वाईट कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो काय, या प्रश्नाचे स्थविर नागसेनाने राजा मिलिंदाला उत्तर दिले आहे. जर पुनरुत्पत्ती झाली नाही तर तो आपल्या कर्माच्या परिणामापासून मुक्त होतो, जर पुनरुत्पत्ती झाली तर तो मुक्त होणार नाही. राजा मिलिंद म्हणाला, नागसेन एक उदाहरण देऊन आपले म्हणणे अधिक स्पष्ट कर. राजा असे समज, एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याचे आंबे चोरतो, चोरणारा शिक्षापात्र ठरतो काय? होय. परंतु दुसऱ्या माणसाने ज्या आंब्याचे बीज जमिनीत लावले होते ते आंबे त्याने चोरले नाहीत, मग तो शिक्षापात्र का? कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते. त्याप्रमाणे हे राजा, हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. कालच आपण बघितला मिलिंद प्रश्नामध्ये की नागसेनमध्ये, कारण याचा प्रश्नच तसा होता आणि आताही तसाच आहे की कर्माचा. त्याचा मिलिंद राजाने तोच प्रश्न विचारला होता की जर तुझं म्हणणं असं आहे की हेच नामरूप जन्म घेत नाही, जशाला तसं नाही घेत, तर मग त्याने केलेले कर्मही तिथेच संपायला पाहिजे ना. आणि म्हणून नागसेन भंतेजी त्याला उदाहरण देतात की राजा जर समजा एखाद्या आंब्याची कोय लावली, आंब्याची कोय बीज आहे आणि तिचं झाड होतं, त्याला आंबे येतात, आणि ते आंबे जर एखाद्या माणसाने चोरले तर तू राजा आहेस, तो चोर पकडून तुझ्याकडे आला तर तू काय करशील? तर तो चोर तर म्हणेल ना, हा माणूस तुला सांगेल की बाबा यानं माझ्या आंब्याचे हे चोरलेत. आणि तो चोर जर म्हटला की नाही नाही यानं लावलेली ती एक कोय होती फक्त खाली, ती थोडी मी चोरली, तिला आंबे आलेले आहेत. तर राजा म्हणतो असं कसं होईल? ती कोय का होईना पण ती त्यानं लावलेली. मग भंते नागसेन सांगतात की तसंच आहे की कर्माचं जे बीज उत्पन्न होतं ते तुमच्या कर्मफळ त्याला भोगावंच लागतं, ते भोगल्याशिवाय गत्यंतर नसतं. म्हणून नामरूपाबरोबर जरी पूर्ण नामरूप जन्म घेत नसलं तरी
जे काही आपल्या वासनाने जन्म घेतात त्याचं कर्मफळ त्याला भोगावं लागतं. त्याप्रमाणे हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते. म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. आणि म्हणून बीज मध्ये आता तुम्हाला परत दुसरं उदाहरण देऊन सांगितलं का, आता समजा आता ह्या फरशीवरती आपण 1000 कशाच्या बिया आणून ठेवायचं आणि त्या किती वर्ष राहिलं त्याचं झाड होईल का? फरशीवर झाड उगवेल का त्याचं? पण त्यातला एखादा दाना चिमणीनं नेला आणि तिच्या पायाला चिटकला, तो जर मातीत जाऊन पडला तर बीज उगवेल ना तिथे. म्हणजे ह्या बीजापासून तिथं झाडही तयार होईल, फळही येतील त्याला. म्हणजे बीज निर्माण व्हायला तशी भूमी सुपीक लागते. आणि म्हणून आपल्या सिद्धांतामध्ये भगवान बुद्धांनी बघा खूप चांगला नियम सांगितलेला आहे की कधी कधी आपण काही लोक प्रश्न विचारतात ना, तेव्हा भगवान बुद्धाला तुम्ही फुलं वाहता, बाबासाहेबाला हार घालता की नाही? काय कारण आहे त्याला? आहे का माहिती कोणाला? कारण बुद्धाला ही पृथ्वीची प्रतिमा दिली आणि म्हणून भगवान बुद्धाने ते त्यावेळेस त्यांना हार फुलं स्वीकारलेही नाही आणि नाकारलेही नाही. त्यांनी कुणी आणलं तर त्यांच्या बाजूला ठेवलं, त्यांनी त्याच्याकडे बघितलंही नाही, त्यांनी त्याला घेऊन जाही म्हटले नाही आणि एकदम उत्साही ते घेतलेही नाही. पण बाबासाहेबांनी हारतुरे स्वीकारले. बाबासाहेबाला बऱ्याच ह्याच्यात येतं ना, त्यांना हार घातला, इथं या माणसाने दिला, ते घेतला, ह्या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. मग तिथे ते पृथ्वीची उपमा देतात की पृथ्वीमध्ये जर तुम्ही दाणा टाकला तर तिने तो स्वीकारलाय का? नाही. तो रुजला, त्याच्यात झाड झालं, त्याची फळं आली, हे केली. म्हणून तिला तुम्ही खोदलं तर ती काय तुमच्यावर रागावली का? म्हणून ते स्वीकारतही नाही आणि नाकारत नाही. पण याचा अर्थ ती कर्मफळ देत नाही असा होतो का? तिच्यामध्ये जर तुम्ही आंब्याचं रोप रोवलं तर ते आंबे येतात, तुम्ही बाभळीचं रोवलं तर काट्याचं झाड येतं. तसंच बुद्धाची पूजा केली तर कर्मफळ मिळतं. म्हणून आणि ते कोणाकरता करायची? बुद्धाला काही घेणं देणं नाही. तुम्ही त्यांना फुलं वाहिलीत काय, त्यांची पूजा केली काय, काही नाही. बुद्ध तिथे सांगतात की बुद्धाची पूजा का करायची असते? ती आपल्याकरता, की माझ्यातला गर्व हरण झाला, माझ्यातली अहमपणा गेला, म्हणून आपण ती फुलं वाहतो किंवा आपण आपल्यातलं हे करायला देतो. आणि म्हणून सांगतात की कर्म हे तेल लावलेल्या माणसाच्या अंगावर कपडे नसलेल्यासारखं आहे. की जर समजा एखाद्या माणसाला वरून ढकलून दिलं, तुमच्या अंगावर कपडे बिपडे असले तर त्याला पकडता तरी येईल ना. पण तुमच्या अंगावर कपडे नाहीत आणि तुम्हाला तेल लावलेलं आहे, खालून किती माणसं धरायला गेले तर सटकणार ना. म्हणून तुमच्या चित्तात जर वाईट वासना असतील तर देणार का? सोपा नियम आहे. बुद्धही तेच सांगतात की मग का करायचं असतं आपण पूजा? पूजा आपण बुद्धाकरता करतो का? बुद्ध खुश व्हावं म्हणून? त्यांना काही पडलं नाही. तुम्ही फुलं वाहा नका वाहू. आता कधी कधी बघा आमच्या पॅगोड्यात पण त्या फुलाच्या पूजा चालू असतात. त्या बुद्धाला काही घेणं देणं आहे का? तो पॅगोडा मी साफ करतो. कधी कधी मला असं वाटतं की हे काय सर पूजा करून जातात, सकाळी मला त्रास होतो ना. हा, मग बुद्धाला मी विचारतो कधी कधी, काय राव तुम्ही काही सांगत कसं नाही या लोकायला? बुद्ध बोलतात, बोलत नाही अशातला प्रकार नाही. कारण बुद्ध तुम्हाला सांगतात की तुमच्यातला तो अहमपणा मरतो की तुम्ही सेवा करताय म्हणून. तो जर घालत नाही तर मग माझ्यातही तो अहमपणा आहेच ना. अरे हे करतात तर मी आपला रोज साफ करतोय, हे आपल्यातलं गेलं पाहिजे. तेही का करतात? बुद्धाला काय घेणं देणं नाही. तुम्ही कसे मोगऱ्याचे वाहिले काय, कमळाचे वाहिले काय, ते त्यांच्या जागेवर आहेत. परंतु तुमच्यातला तो अहमपणा जातो. तुम्ही ते प्रेम भावनाने केलेलं असतं, तुम्ही त्या आत्मीयतेने केलेलं असतं, म्हणून तुमच्यातले आतले दुर्गुण नष्ट होतात. बुद्धाला त्याच्याशी काही घेणं. तसंच पृथ्वीवरती तुम्ही काय पेरलंय ती बिचारी तसंच देणार ना तुम्हाला. म्हणून तुम्ही ती बुद्धाची पूजा कुठल्या भावनेने केली. म्हणून आपण अति शिकल्याच नाही जायचं, त्याचं फळ भेटतं. त्या दृष्टीने आपण केलो तर आपल्याला ते भेटतं. म्हणून बुद्धाची पूजा बुद्धाकरता नाही करायची. कोणाकरता करायची? आपल्याकरता करायची, आपल्यातले अहम मारण्याकरता करायची. भंतेजीला प्रणाम भंतेजी करता करताय का? त्यांना काही घेणं देणं नाही. तुम्ही पाया पडले करून जोरून बी नमस्कार केला काय, काही नाही केलं काय. एक तर तो रोज मला सकाळी मी फिरायला जातो एक भेटतो, जय भीम म्हणतो भंतेजी, मी म्हणतो जय भीम.
अहो काय करायचं, त्या बिचाऱ्याला माहितीच नाही काय म्हणायचं, म्हणतं काहीतरी. कारण त्याची माझी गाठ रोज इथेच होती. ते चुकून दिसलं की मला वाटतं मी बी आपला हात तयारच ठेवतो त्याच्याकडे. तर ह्या गोष्टी आहे. कारण बुद्ध धर्मामध्ये तुम्हाला कर्मकांड नाही सांगितलं, अंधश्रद्धा नाही सांगितल्या, परंतु काहीतरी आचरण सांगितली. ती आपण केली की आपल्यामध्ये बराचसा फरक दिसत असतो. कारण त्याने जे आंबे चोरले ते लावलेल्या आंब्याचेच परिणाम स्वरूप होते. त्याप्रमाणे हे राजा हे नामरूप चांगले अथवा वाईट कर्म करते आणि त्या कर्मापासून दुसरे नामरूप जन्मास येते, म्हणून पहिले नामरूप आपल्या दुष्कर्मापासून विमुक्त राहू शकत नाही. राजा पुढे म्हणाला, जेव्हा या नामरूपाने कर्म केले तेव्हा त्या कर्माचे पुढे काय होते? ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडित नाही त्याप्रमाणे गत कर्मही त्याच्याबरोबर जाईल. पण मग ही कर्मे आहेत असे मानून कोणाला ती कर्मे दाखविता येतात का? नाही. एक उदाहरण देऊन ते अधिक स्पष्ट करा. इथे राजा मिलिंदांनी परत दुसरा प्रश्न विचारलेला आहे की गतकर्म आपल्या सोबत येतात, तुम्ही म्हणता की जी जन्म घेतात तीच येतात, मग ते आपल्याला दाखवता येतात का? आता आपण मोठे झालो, आपल्याला दाखवता येईल का की मागच्या जन्मात मी इथे इथं चोरी केली होती म्हणून ह्या जन्मात माझी ही चोरी होणार आहे, असं सांगता येईल कोणाला? किंवा मागच्या जन्मात मी असं केलं होतं म्हणून. आता हल्ली बरेचसे लोक सांगतात, काय झालं ते म्हणतात ना, एखाद्याला जास्त पोरी झाल्या तर म्हणतात याचे पैसे बुडवले असतील तू मागच्या जन्मात, तेव्हाच आल्या तुझ्या पोटी एवढ्या. ते समाधानाकरता ठीक आहे ना, आपणही म्हणायचं हा बाबा ठीक आहे, मागच्या जन्माचं कर्म का, तर म्हणे हिला हुंडा द्यावा लागतो म्हणजे मागच्या जन्मात तुम्ही बुडवलं. याला काही अर्थ आहे का? नाही. नाक्षण भंतेजी काय म्हणतात तसं तुम्हाला दाखवता येणार नाही. मागच्या जन्मातलं काय कर्म आहे तुमच्या सोबत हे दाखवता येईल का? नाही. ते राजा मिलिंद म्हणतात एखादं उदाहरण तर देऊन सांगा. मग ते परत त्याच आंब्याचं उदाहरण देतात की जर आंब्याचा सीझन नसतो तेव्हा जर समजा तुम्हाला दाखवता येईल का की आता इथं हा आंबा येणार आहे, इथं तो आंबा येणार आहे, तिथं तो आंबा येणार, झाडाला आपल्याला तरी दाखवता येईल का? सीझन नसेल तर काही दाखवता नाही येणार. तसंच आहे कर्माचं. कर्म जोपर्यंत पिकत नाही तोपर्यंत ते कर्मफळ देणार नाही, विपाक. म्हणून मी नेहमी सांगत असतो की आपल्या भौतिक जीवनामध्ये तसंच असतं की एखाद्या चोरानं चोरी केली, त्याला काय वाटतं मला कोणी पकडणार नाही किंवा कोणी मला पाहणार, कारण त्याचं ते कर्म तिथे कच्चं आहे. जोपर्यंत कच्चं आहे तोपर्यंत फळ खाली पडेल का? नाही. मग पोलिसाची इन्क्वायरी सुरू होते ना, ते घरी येतात, तिकडून बघतात, मग शेजाऱ्या पाजाऱ्याला विचारतात. शेजारी पाजारी नाही म्हटले तर ते वेगवेगळ्या पद्धत, कसं काय नाही बघितलं बाबा, का नाही ऐकलं, तुमचा तर हात नाही त्याच्यात. मग ते धीरे 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 एकदम सांगायला लागतं ना, नाही नाही असा असा माणूस जाताना बघितला बाबा, घरातच गेला होता का नव्हता गेला, म्हणजे ते फळ पिकायला सुरुवात होते. आणि ज्या दिवशी तिथपर्यंत पोलीस पोहोचतात त्या दिवशी ते फळ पिकलेलं असतं, महाराज गेलाच असतात. तसंच आहे आपलं. आपले कर्म जोपर्यंत पिकत नाही आपण जे केलेले, कारण आपल्याला माहिती नसतं. जेव्हा साधं उदाहरण देतो मी तुम्हाला, आपण मोठे ऑफिसर झालो, लग्न झालं आपल्यावर, आई वडिलांनी काय असतं, आणि परत सांगतो तुम्हाला की माणसाला दुःख कधी होतं? अपेक्षाचा भंग झाला की दुःख होतं ना. मला सांगा, एखाद्या माणसाने तिसऱ्या माणसाला मारलं तर तुम्हाला दुःख होईल का? काही गरजच नाही ना, त्याच्यापासून आपण काही अपेक्षा बाळगल्यात का? एखाद्या माणसानं खून केला आणि तो जेलात गेला, तुम्हाला दुःख होईल का? जेवढेच हळ वाटेल एखाद्या दिवस नव्हतं करायला पाहिजे, पण तेच जर तुमच्या मुलांनी केलं तर होतं की नाही का? कारण तुमची अपेक्षा आहे की माझ्या मुलानं हे करू नये, करायला नाही पाहिजे, हे वाईट आहे. मग आपली अपेक्षा काय असते? मुलगा झाला की आपण त्याला IAS करतो, कलेक्टर करतो, काही ना काय करतो. मग अपेक्षा काय असते की याने आमचं सगळं केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी ते बायको आल्यावर आपल्याला म्हणतो तुम्ही बाहेर व्हा, मग मात्र दुःख होतं, कारण तो अपेक्षा भंग असतो. अपेक्षाच नाही बाळगली. म्हणून मी तुम्हाला सांगितलं ना की अमेरिका, जपान ह्या देशामध्ये काय होतं, 18 वर्षाचं झालं की त्याला म्हणतात जा बोंबलत, तू तुझं कर काय करायचं ते. त्याच्यापासून अपेक्षाही ठेवत नाही. आणि म्हणून त्याने, नाही तर मग आता होतं काय, मी तुम्हाला मागे उदाहरण इथं सांगितलं, कुठं काय माहिती नाही की ते पोरग 8वी 9वीला असतं, ते घरी जेवायला येतं तेव्हा उडदाची डाळ असली की ते खात नाही. आईला सांगतो तुला कळत नाही का, मला आवडत नाही.
आणि ती बिचारी त्या दिवसपासून मग घरात उडदाची डाळच भरत नाही. नवऱ्याला आवडत असते, नवरा विचारतो कारण नाही म्हणते माझ्या बाळाला नाही आवडत. मग बाळाचं लग्न होतं, बायको घरात आल्यावर पहिल्या दिवशी ती उडदाचीच डाळ बनवते, हा म्हणतो 5 स्टार सारखी झाली. मग त्या दिवशी आईला वाटतं की नाही, इथे तिचा अपेक्षा भंग होतो की याला आवडत नाही म्हणून मी माझ्या नवऱ्याला खाऊ नाही घातली, आणि 2 दिवसात आली तर म्हणजे 5 स्टार सारखी झाली. म्हणजे जिथे अपेक्षाचा भंग होतो तिथे दुःख निर्माण होतं. आणि मग कधी कधी आम्ही प्रवचनात सांगतो की बाबा घरी गेले की तुम्ही बायकोची तारीफ करत जा, त्याला तेवढंच बरं वाटतं, भांडणं होत नाही. एका जणाने असंच प्रवचन केलं, घरी गेला आणि बस त्या दिवशी बायकोनी भाजी बनवली, बरं मग काय भाजी बनवली म्हणे, तो एकदम छान भाजी बनवली. दुसऱ्या दिवशी ते प्रवचनाला आलं, त्याच्या इथे एवढं मोठं टेंगुळ होतं. बोललं काय झालं रे, तुमचा सल्ला ऐकला म्हणे, बायकोनी लाटणं मारलं तरी. म्हटलं का, म्हणजे मी तारीफ करायला गेलो तिची. तर ती म्हणे मुर्द्या 25 वर्ष झाले म्हणे मी स्वयंपाक करते, आजपर्यंत तारीफ नाही केली, आज शेजारणीची भाजी काय आणली तू तारीफ करतो. म्हणजे आपल्याला समजावताना नाही. आणि त्याच दिवशी म्हणे बघा तुमचं ऐकलं, मी तारीफ करायला गेलो, डोक्यात टेंगुळा. धर्माचंही तसं आहे की आपल्याला धर्मही कुठे ऐकला पाहिजे, कसा ऐकला पाहिजे, आणि मग कुठे अपेक्षा ठेवल्या पाहिजे, कुठे अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजे, हे ज्या दिवशी कळेल आपल्याला त्या दिवशी मग दुःख येणार नाही. कारण दुःख ही खूप परिभाषेने त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, बोलण्यात, चालण्यात, वागण्यात दुःख हे आपण ओढून घेत असतो, ते येत नाही. ते येतं का नाही, आपण निमंत्रण देऊन त्याला बोलवून देतो आपल्या हाताने. जर आपण ह्या अपेक्षाच नाही ठेवल्या, मला मुलगा सांभाळेल की नाही सांभाळेल, आपलीच आपली थोडीशी सेविंग करून ठेवा, व्यवस्थित राहते, लागलं बी कामाला, हा तुझी बायको उचल बाबांचा 7-8 दिवसाला मी येईल किंवा तू ये जा आम्हाला भेटायला, सुखात राहतील सगळे, कारण अपेक्षाच नाही ठेवली तर. परंतु आम्ही ज्या त्यांच्याकडून होणार नाही त्या अपेक्षा ठेवतो आणि मग मात्र आम्ही दुःखी होतो. हे दुःखाचं कारण असतं आपल्या. ज्याप्रमाणे सावली माणसाला सोडत नाही त्याप्रमाणे गत कर्मही त्याच्याबरोबर जाईल. पण मग ही कर्मे आहेत असे समजून एक उदाहरण देऊन हे अधिक स्पष्ट करा. वृक्षाला जी फळे अद्याप यायची आहेत, हे राजा दाखविता येतील काय? जी भावी फळे येथे आहेत किंवा तेथे आहेत असे कोणाला म्हणता येईल काय? निसंशय त्याप्रमाणे हे राजा, जोपर्यंत जीवनाचे सातत्य खंडित झाले नाही तोपर्यंत कृतकर्मे दाखवता येत नाही. तसंच आपल्या याचं आहे, एखाद्या झाडाला कुठलं फळ येणार आहे किंवा काय येणार आहे हे आपल्याला आता दाखवता येईल का? तिथे नाही. तसंच आपल्याही कर्माची फळं जोपर्यंत आपलं गत आयुष्य खंडित होत नाही आणि दुसरं आयुष्य उभं राहत नाही तोपर्यंत आपल्याला ते दाखवता येणार नाही आणि कळता येणार नाही. कारण म्हणून की कर्म हा कर्म सिद्धांत त्यांचा आणि आपला वेगळा आहे. बौद्ध धर्मामध्ये कर्म सिद्धांताला खूप महत्व आहे, कारण कर्म सिद्धांताचा सोपा अर्थ भगवान बुद्धांनी सांगितलं की जसं कराल तसं भरा. म्हणजे तुम्ही जर कुशल कर्म केले तर कुशल कर्म तुमच्यापर्यंत येतील, अकुशल कर्म केले तर अकुशल कर्म तुमच्यापर्यंत येतील. अशा रीतीने बुद्धाचा कर्म सिद्धांत शास्त्रात धरून आहे. पूर्वजन्मीचे कर्म वारसा म्हणून भावी जन्मात प्राप्त होते यावर तो विश्वास ठेवत नाही. जन्म हा माता पितापासून आहे आणि बालकाचा जन्मताच तो वारसा लागतो तो त्याच्या आई बापाकडून असे बुद्ध मानित असल्यामुळे बालक हे स्वतः वारसा घेऊन येते. यावर तो कसा विश्वास ठेवेल? त्याच्या विश्वासासंबंधीचे अनुमान स्वीकारले नाही तरी चालेल, कारण या विषयासंबंधी प्रत्यक्ष पुरावा सूत्रात आढळतो. हे सूत्र म्हणजे चोळ दुःख खंद सूत्र. या सूत्रात बुद्ध आणि जैन यांच्यात संवाद झालेला आहे आणि बऱ्याचशा गोष्टी भगवान बुद्धाच्या या संवादातून झालेल्या आहेत. त्यांच्याकडे जे कोणी प्रश्न विचारायला यायचे तसंच त्यावेळेसचे जैन, कारण जैन आणि बौद्ध धर्म हा समकालीन आहे म्हणतात. बरेचसे आरोपही होतात की बौद्धाचे, कारण काय होतं की आपल्या जे पंचशील आहे त्यातले 4 शील जैन धर्मामध्ये जशाला तशी आहे. जर तुम्ही, मी कुठलं हे वाचलंय आता ते मला आठवत नाही,
तिबेटियन ग्रंथ आहे तो. त्याच्यामध्ये जैनाला बोधिसत्व म्हटलेलं आहे की बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त नाही झालं, फक्त ते महावीराला, आणि म्हणून त्यांना फक्त अरहंत झाले, त्यांना बोधिसत्व झालं नाही. म्हणून कधी कधी, कारण ह्या डोक्याचा हे आहे, कारण दोन्ही जर मूर्ती आपण एकदम बघितल्या तर लक्षात येत नाहीत कुठली बुद्धाची आहे आणि कुठली महावीराची आहे. आणि म्हणून त्या तिबेटियन ग्रंथामध्ये त्यांनी सांगितलं होते की जैन हा धर्म वेगळा नसून जैन हे अरहंत भिक्षू होते त्यावेळेचे. त्याचे बरेचसा आपल्या इकडच्या लोकांनी नाकारलंय ते, पण त्याने ह्या डोक्याचा त्यांनी चर्चा केलेली आहे त्याच्यामध्ये की बुद्धाच्या डोकं हे जैनांनी स्वीकारलेलं आहे. आणि मग तिथे का नाकारण्यात आला तो धर्म, तर मग त्याच्यामध्ये त्यांनी 2 पंथ केले, श्वेतांबर आणि दिगंबर. दिगंबर म्हणजे त्यांचे साधू नग्न असतात, त्या अंगावरती कपडा ठेवत नाहीत, आणि श्वेतांबर म्हणजे त्यांच्या अंगावर श्वेत कपडे असतात आणि त्यांच्या तोंडाला बघा मांस असतो पहिल्यापासून. म्हणून किती आहेत तर त्या जैनाच्या याच्यामध्ये ह्या जन्माविषयी, आणि जसा पुनर्जन्म जैनांनी मान्य केला, बुद्धांनी मान्य केला आणि त्यांच्या वैदिक धर्मानेही मान्य केलेला आहे, परंतु जैनाचा बी पुनर्जन्म आणि आपला पुनर्जन्म कर्मफळ ही वेगवेगळी आहे. आणि त्यावेळेस बौद्धाच्या याच्यामध्ये त्यांच्याबरोबर झालेली चर्चा याची इथे बाबासाहेबांनी दिलेली आहे. या संवादात बुद्ध म्हणतो, तुम्ही म्हणता की आम्ही पूर्वी पाप केले होते, त्याचे आम्ही आपल्या कठोर तपस्येने परिमार्जन करतो. वर्तमान काळात काया, वाचा आणि मन यांचा निरोध केल्याने आमच्या पूर्वजन्मीच्या पापाचा निराश होईल. मग तपस्येने मागील पापाचा निराश झाल्यावर आणि नवी पापकर्मे करायचे थांबल्यावर आमचा भविष्यकाळ शुद्ध होतो. भविष्यकाळ शुद्ध केल्याने गतकाळ परिणामहीन होतो. गतकाळ परिणामहीन झाल्याने दुःखाचा निराश होऊ लागतो आणि त्यामुळे दुःखकारक वेदना नाहीशा होतात. दुःखकारक वेदना नाहीशा झाल्यावर दुःखच नाहीशे होते. जैनाचा सिद्धांत काय होता की मागच्या जन्माची जी पापं आहेत आमची, ती आम्ही ह्या जन्मात तपश्चर्या करून ती नष्ट करतो, आणि ह्या जन्मात आम्ही पापच करत नाही. त्यांचं बघा, कारण ते कधी 6च्या नंतर जेवतही नाही. काय सिद्धांत आहे त्यांचा की 6च्या नंतर अंधार असतो, आणि मग अंधारात किडा किटोकही तुम्हाला दिसत नाही जेवणामध्ये जातो की राहतो म्हणून. आणि म्हणून तो अहिंसा परमो धर्म, त्यांचं ब्रीद वाक्य काय, अहिंसा परमो धर्म. म्हणजे अहिंसा हातून घडली की एवढं मोठं पाप झालं त्यांच्या हातून की ते विचारूच नका, म्हणून ते करतात. आणि म्हणून ते सांगतात की मागच्या जन्मात झालेली पाप जी असतात ती आम्ही ह्या जन्मात तपश्चर्या करू. तपश्चर्या म्हणजे काय, मग तेच नागे साधू होऊन ते डोक्याचे केस आमच्यासारखं मुंडन नाही करत, ते उपटून काढतात. म्हणजे शरीराला यातना देऊन त्याला ते तपश्चर्या म्हटलं. बुद्धालाही मान्य आहे का, बुद्धी म्हणतात नाही, हा वेळपटपण आहे, कारण करून बघितलं, बुद्धाने हे सगळं करून बघितलेलं आहे. आणि बुद्धाचं एक वैशिष्ट्य आहे की ते ज्याही गुरुकडे गेलं त्यांनी जे सांगितलं त्याने केलं. असं नाही केलं की तू सांगितलं म्हणून मी करत नाही. भगवान बुद्धाला जेवढे बी गुरु झाले ते त्याच्याकडे गेले, त्याने जेवढं शिकवलं ते तेवढं शिकलं आणि परत त्याच्या पुढे जाऊन उभं राहिले. बाबा तू जेवढं सांगितलं तेवढं तर मी केलं, पण मला काय जे पाहिजे ते काही भेटलं नाही. मग ते बी हात जोडायचं, बाबा माझ्याकडे एवढंच आहे, तुझा पुढे. होतं की नाही, हिंदू धर्मात तसं केलं का, त्या कृष्णाने सांगितलं मीच सगळं आहे. त्याच्या पुढे अर्जुन उभा राहा, कोणी राहा, तो म्हणे मी सांगतो ते, आणि परत चिकित्सा करायची नाही. वेद कोणी देवाने निर्माण केले म्हणून त्याच्यावर टीका करायची नाही. बुद्धाने तसं सांगितलं का, नाही, कारण बुद्धाने स्वतःच त्यांच्याच गुरुला परेशान केलेलं आहे. ज्याच्याकडे गेले त्यांनी सांगितलं हे ध्यान करायचं, तर बुद्ध ते ध्यान करून मोकळे, सांग म्हणे आता पुढे काय करू. ते म्हणायचं मलाच एवढं येतं, तू तुझं बघ बाबा पुढे काय करायचं. आणि म्हणून स्वतः तसंच जैनाचं होतं. आणि म्हणून बुद्ध सांगतात की असं कसं होईल, जर तुमचे काही कर्म मागचे आहे तर ह्या जन्मात तपश्चर्या करून कसे जातील ते. कर्म पिकलं की ते पडणार खाली, त्याचं तुम्हाला कर्मफळ भेटणारच आहे, आणि तेच तुमचे जन्म घेतात. जर ते तेवढ्याच करता जन्म घेतात, वासनात जन्म घेतात ना, आणि मग त्याचं फळच भोगणार नसाल तर मग जन्म नाही ना तुमचा, तुम्ही मोक्ष पावला, तिथे तुम्हाला निर्वाण पावलं. इथं जैनाला ते उत्तर देतात की हा सिद्धांत तुमचा चुकीचा आहे. हा माझ्या भाषणाला त्या निगट्टाने होकार दिल्यावर मी त्यांना विचारले, पूज्य माणसानो, तुम्हाला पूर्वजन्म होता किंवा पूर्वजन्म नव्हता हे तुम्हाला माहीत आहे काय. ते म्हणायचे नाही, आम्हाला काहीच माहीत नाही.
गतजन्मी पापामुळे तुम्ही सदोष आहात, निर्दोष होता, याबद्दल तुम्हाला काही ज्ञान आहे काय? नाही, आम्हास काहीच ज्ञान नाही. गतजन्मी किंवा त्या विशिष्ट पापामुळे तुम्हाला दोष लागला होता किंवा नाही हे तुम्हाला माहीत आहे का? ते म्हणायचे नाही. दुसरी गोष्ट अशी की माणसाची स्थिती अनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते, असे बुद्ध मानतात. आणि मग बुद्ध काय म्हणायचे की तुम्ही जे हे सगळं जे म्हणताय, कारण यातल्या बऱ्याचशा गोष्टी अनुवंशिकतेपेक्षा तुमच्या आजूबाजूच्या परिस्थितीवर अवलंबून असतात. आणि ही आजूबाजूची परिस्थितीत बऱ्याचशा गोष्टी तुमच्या घडवत असते. कर्म हे तुम्ही घेतलेला फक्त जन्म आहे, तुम्ही वासनेवर घेतलाय की तुमच्या अतृप्त इच्छाने जन्म घेतलाय, त्याने भव निर्माण केलं त्याच्यावरती. तुम्ही जे म्हणतात की मागच्या जन्माचं कोणाला आठवतही नाही आणि कोणी ते पाहिलेलंही नाही, माझ्या ज्या सिद्धांतानुसार की ज्या भव निर्माण करतात, ज्या तृष्णा असतात त्याच जन्म घेतात. आणि म्हणून ज्या वासनेने जन्म घेतला आहे ती वासना जोपर्यंत तृप्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला कुठलीही होत नाही. कारण परत निर्माण न करणे, विपश्यनेचा अर्थ काय सांगतात, कधी भगवान बुद्धांनी त्याच्यामध्ये सांगितलं. तर आपण विपश्यना करायला काय जातो, कधी कधी बघा एखाद्या मडक्यामध्ये आपल्याला घाण आहे आणि तेवढंच पाणी आहे, आता आपल्याला दुसरी काही उपलब्धच नाही. मग आपण काय करणार की ते पाणी शांत खाली गाळ बसण्याची वाट बघणार ना, की बाबा याला खाली बसू द्या, मग वरचं पाणी आपण पिऊ, ही मनाची समजूत आहे. पण चालता चालता त्याला धक्का लागला तर परत ते होणार ना. दुसरी गोष्ट काय, एक आपण त्याच्यात त्रुटी फिरू. बुद्ध सांगतात हे काहीही केलं तरी तुमच्यातली ती घाण जाते का? पण विपश्यना अशी विधी आहे की तुमच्यातले क्लेश ती बाहेर घालव. म्हणून बुद्ध ध्यान आणि विपश्यना याच्यामध्ये फरक करतात. ध्यानाने तुम्हाला शांती येईल, ध्यानाने तुमचं चित्त शांत होईल, परंतु ते कुठल्या तरी एका कोपऱ्यात लपलेलं असेल. ज्या दिवशी त्याला धक्का लागेल त्या दिवशी ते परत उचंबळून येईल. तसंच आहे याचं, की तुमची जी वासनेने जन्म घेतलेला आहे ते घालवण्याकरता तुम्हाला ते फेडावं लागेल आणि दुसरं निर्माण होऊ नये म्हणून तुम्हाला विपश्यना करावं लागेल, कारण ते तेवढं भोगावंच लागेल. म्हणून महामोगलायन भंतीजीला लोकांनी मारलं, त्यांना विचारत नाही म्हणे हे भोगल्याशिवाय मला आरंत होताच येणार नाही, कारण ते कर्मफळ आहे, ते भोगावं लागेल. म्हणून बाबासाहेबांच्या ह्या ग्रंथामध्ये तुम्हाला कुठे असं वाटेल की बाबासाहेब याला विरोध करतात आणि कुठे वाटेल तुम्हाला ते, आता मागच्या प्रकरणात आपण बघितलं होतं की बाबासाहेबांचं असं वाटलं होतं आपल्याला की विरोध, आता इथं त्यांनी ते दिलं की कर्मफळ असतं, त्याच्याशिवाय ते शक्य नाही. देवधम्म सूत्रात तो म्हणतो, काही श्रमण ब्राह्मण अशा मताचे आहेत की जे काही सुखकर अथवा दुःखर अनुभव व्यक्तीला येतात ते गतजन्मीचेच परिणाम होत. म्हणून ते म्हणतात गतजन्मीच्या पाप कर्माचे परिमार्जन केल्याने आणि नवी पाप कर्म करण्याने थांबविल्याने भविष्य काळात सोसावायचे काहीच उरत नाही. पाप कर्मे क्षय पावतात आणि पाप कर्माचा क्षय झाल्याने दुःखाचा उच्छेद होतो, दुःखाचा उच्छेद झाल्याने वेदना नाहीशा होतात आणि वेदनाचा क्षय झाल्याने अखिल दुःखाचा उच्छेद होतो, असे निगठ्ठाचे म्हणणे होते. प्राण्याचे सुखकारक आणि दुःखकारक अनुभव हे जन्म काळाच्या परिस्थितीमुळे उद्भवतात असे निगठ्ठ म्हणत असतील तर त्यांचे म्हणणे दोषास्पद आहे. आणि जन्मकालीन परिस्थिती त्याचे कारण नाही असे म्हणत असले तरी सुद्धा त्याचे म्हणणे दोषास्पद आहे. बुद्धाची ही विधाने आपल्या प्रश्नाच्या दृष्टीने महत्वाची आहेत. जर बुद्ध गत जन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवित असेल तर त्या संबंधी शंका का निर्माण करतो? वर्तमान जीवनातील सुखकर अथवा दुःखकर अनुभवाने हे परिस्थितीपेक्षा आहेत असे मानणारा बुद्ध गत जन्मीच्या कर्मावर विश्वास ठेवतो. गत जन्मीच्या कर्माचा सिद्धांत हा शुद्ध ब्राह्मणी सिद्धांत आहे. हे आत्म्याचे अस्तित्व मानतात. आत्म्याचे अस्तित्व आणि पूर्वकर्माच्या आत्म्यावर परिणाम होतो असे मानतात. म्हणून गत जन्मीचे कर्म वर्तमान काळात प्रभावशाली ठरते, त्यांच्याशी ते सुसंगत आहे. परंतु आत्म्याचे अस्तित्व न मानणाऱ्या बौद्धाच्या सिद्धांताशी ते अगदी विसंगत आहे. आणि म्हणून इथं आत्म्याच्या सिद्धांताला जशाला तशी बौद्ध मान्यता देत नाही. बुद्धाने हा सिद्धांत शिकवलेला असण्याची शक्यता नाही, हे वरील कारणावरून स्पष्ट होईल. याशिवाय बुद्धाने हा सिद्धांत शिकवला नसावा या म्हणण्याला दुसरा एक सर्वमान्य आधार आहे. पूर्वकर्म हे भावी जीवनाचे नियंत्रण करते हा हिंदू सिद्धांत अन्यायमूलक आहे. असल्या सिद्धांताचा शोध लावण्याचा हेतू काय असावा? याचा एकमेव हेतू शासन अथवा
समाज यांना दरिद्री लोकांच्या दुःस्थितीशी उत्तरदायित्वातून मुक्त करणे हा असावा, नाहीतर आपल्या अमानुषाने बुद्धिविसंगत सिद्धांताचा शोधच लागला नसता. महाकारुणिक हे त्यांचे बिरुद प्रसिद्ध आहे. तो असला सिद्धांत उचलून धरील अशी कल्पनाही करवत नाही. आणि म्हणून बाबासाहेब म्हणतात की त्यांच्या सरळ सोट ह्या सिद्धांताला जर भगवान बुद्धाचा सिद्धांत मानला तर त्यांना महाकारुणिक मग म्हणता येणार नाही. कारण त्यांच्या सिद्धांतानुसार एका समाजावरती, कारण त्यांचा सिद्धांत बाबासाहेब लिहितात की त्यांनी का अस्तित्वात आणला असावा, तर ते एका समाजाला खालच्या समाजावरती राज्य करायचं होतं, त्यांचं शोषण करायचं होतं, म्हणून त्या सिद्धांताची त्यांनी उत्पत्ती केली. परंतु भगवान बुद्धाने, कारण भगवान बुद्धाला महाकारुणिक म्हटले, भगवान बुद्धाने त्या सिद्धांताचा कधीही स्वीकार केलेला नाही. त्यांचा सिद्धांत हा एकदम वैज्ञानिक आहे. म्हणून आता आपण हे प्रकरण इथेच थांबवूया.